महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आमदार सुरेश धस यांचा सरकारला सल्ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दत्ता भरणेंकडील क्रीडा खातं कोकाटेंना मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही, अजितदादा देतील ती जबाबदारी पार पाडेन। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं आपल्याकडे येण्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। काँग्रेसनं हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीसांचे मालेगाव निकालावर भाष्य। यूपीए सरकारचं षडयंत्र उघड पडल्याची टीका। मुंबई बॉम्बस्फोटातील निकालाप्रमाणे मालेगावच्या निकालानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरदन सकपाळांचा सवाल। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये, उद्या जामिनासाठी अर्ज करणार। खऱ्या अर्थानं गद्दारी कोणी केली? गोरेंट्याल यांच्या भाजपा प्रवेशावरून अर्जुन खोतकरांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरेंट्याल यांचा पलटवार। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एससी-बीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं केलेल्या शिफारसीनंतर बिंदू नामावली निश्चित। जायकवाडी धरण 91% भरल्यानं 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। भारतावर टॅरिफ स्ट्राईक करणारी अमेरिका पाकिस्तानी तेलसाठे विकसित करणार। एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल। पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक करताना ट्रम्प यांनी भारताला डिवचलं।